नमस्कार, जय शिवराय. अगदी 5 मिनिटात कधीही केव्हाही करू शकणारी अशी पुरणपोळी. चला तर त्याचं आपण प्रेमिक्स कसं करायचं पाहूया. सर्वप्रथम आपण डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे 2 वाटी डाळ आणि 2 चमचे तांदूळ मी घेतलेला आहे. हे एका कुकरमध्ये पाण्यात टाकून घ्यायचं. त्यामध्ये तेल, मीठ आणि हळद थोडंसं टाकून ही डाळ आपण आता शिजवून घेणार आहोत. अगदी 2 शिट्ट्या द्यायच्या कुकरला, जेणेकरून जास्त ओव्हरकुक होणार नाही आपली डाळ. त्यानंतर अशा प्रकारे पाणी काढून डाळीमध्ये नंतर आपण गूळ घालून अशा प्रकारे परत एकदा डाळ शिजवून, म्हणजे गूळ आपला विरघळेस तोपर्यंत शिजवून घ्यायची डाळ. त्यानंतर त्यामध्ये वेलची, जायफळ, सुंठ हे घातल्यामुळं ना आपली पोळी अगदी सुपर टेस्टी लागते आणि वास तर विचारू नका, एवढा आपल्या पोळीचा छान येतो. अशा प्रकारे हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे सारण आता आपण वाळवत ठेवायचं. हे सारण तुम्ही फॅनखाली 2 दिवस ठेवू शकता किंवा उन्हामध्ये, जास्त कडक उन्हामध्ये ठेवू नका, जेणेकरून याचा कलर जाणार नाही. अशा प्रकारे उन्हात वाळवून घेतलं तरी चालेल. आणि आता आपण याची फाईन पावडर करायची, पाणी घालायचं नाही, पावडर करून घ्यायची. आणि ही पावडर नेहमी स्टोअर करताना बंद डब्यामध्ये करा. अशा प्रकारे पावडर पाहू शकता, आपलं प्रीमिक्स पण तयार झालेलं आहे. आता आपण याच प्रीमिक्सपासून पोळी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी 2 चम्मच प्रेमिक्स घेतलेला आहे मी हे पुरणपोळीचा आणि 2 चम्मच दूध. थोडं दूध घाला, जेणेकरून हे आपलं सारण होणार आहे ते जास्त पातळ होणार नाही, घट्टच करायचं. अशा प्रकारे आपण हे सारण तयार करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण आता हे सारण आपण चपातीच्या पिठामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं. आपण पोळी लाटतो तसंच भरून घ्यायचं. पाहू शकता मी किती छान भरलेलं आहे, पाहू. त्यानंतर हे तुम्ही तेलावरतीही लाटू शकता ही पोळी, किंवा तुम्हाला जर तेलावरती जमत नसेल तर ही पोळी तुम्ही थोडंसं पीठ लावायचं. अशा प्रकारे पाहू शकता, जास्त नाही, थोडंसं लावायचं आणि अशा प्रकारे लाटून घ्यायची पोळी. पाहू शकता आपली पोळी किती छान झालेली आहे. अशा प्रकारे जर प्रीमिक्स करून ठेवलं ना तर मुलांना तुम्ही कधीही केव्हाही खायला देऊ शकता. अगदी मुले आवडीने खातील आणि तुम्ही डब्यालाही देऊ शकता पुरणपोळीही. अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार आहे. अगदी छान टम्ब फुगते आपली पोळी, पाहू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारे थोडंसं तूप लावून आपली पोळी भाजून घ्यायची, दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. पाहू शकता किती फुगलेली आहे छान. असंच नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येतील. आणि कमेंट करा कशी वाटली पोळीची आयडिया. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.